खूप जिल्ह्याचे पोलीस भरतीचे ग्राउंड 11 फेब्रुवारी पासून स्टार्ट होत आहे. खूप मुलांना टेन्शन आलंय. मित्रांनो, आजचा व्हिडिओ आपला त्यावरच असेल. आता राहिलेले मोजून 8 ते 9 दिवस आपण काय करायचंय ग्राउंडच्या बाबतीत त्यावरच हा व्हिडिओ असेल. कुठली काळजी घ्यायची आणि राहिलेले दिवस कुठल्या गोष्टी करायच्यात जेणेकरून आपला परफॉर्मन्स चांगला पडेल आणि आपलं सिलेक्शन होईल. जे मी स्वतः केलंय आणि पहिल्याच भरतीत सिलेक्ट झालोय तेच तुम्हाला सांगणार आहे. चला वेळ न घालवता आपण सुरू करूया. नमस्कार, मी अमोल दैफळे, मुंबई पोलीस. खूप मुलांचं असतंय आता सर 9-10 दिवस राहिलेत आणि टेन्शन येतं. आता ग्राउंड वरती जायचंय, तिथं पळायचंय आणि माझा चांगला टाइम पडेल का, मनाची द्विधावस्था चालू आहे. मित्रांनो, गडबडू नका. एक 2-4च गोष्टी सांगतो, तेवढ्या करा, 100% तुम्हाला रिझल्ट येईल. पहिलं म्हणजे मनाची तयारी ठेवा, ठीक आहे. आणि राहिलेले दिवस आता तुम्ही ग्राउंड करताय, तुमच्याकडे फक्त 8 ते 9 दिवस आहेत असं पकडा. आणि तुम्ही ग्राउंड वरती गेल्यानंतरून जास्त हार्ड वर्कआउट करू नका. मग ठीक आहे, गोळे जरी फेकताय तर नॉर्मल जेवढे रेग्युलर फेकताय त्यामध्ये फक्त तुम्हाला आता 5 ते 6 गोळे फेकायचे, त्यापेक्षा जास्त गोळे फेकायचे नाहीत. कारण याने काय होणार आहे, तुमची जर एनर्जी आता म्हणजे डाऊन झाली तर तुम्हाला तिथं चांगला ग्राउंड येणार नाही. जे पण फेकायचे मोजून तिथं आपल्याला 3च फेकायचे, 3 फेका. ते एकदम प्रॉपर ग्राउंड आखलेलं पाहिजे आणि त्याला थ्रो करताना एकदम प्रॉपर करा. जे तुम्हाला तिथं पडला पाहिजे त्या ताकदीने गोळा फेका. असं नाही की इथं म्हणजे गावी प्रॅक्टिस करताना थोडी एनर्जी विकासते, तिथं गेल्यानंतर कुठली एखादी शक्ती अंगात संचारते आणि डायरेक्ट आउट फेकतो. असं नसतंय. गावाकडच्या पेक्षा तिथं आपल्याला टेन्शन असतंय. गावाकडे आपण रिलॅक्स असतोय. ह्या गोष्टीचा विचार करा आणि थ्रो करताना प्रॉपर जे तुम्हाला तिथं द्यायचंय ते इथे करा. आणि काळजीपूर्वक गोळा फेकताना काळजी घ्यायची. मुलींचंही तुम्हाला सांगतो, म्हणजे गडबडू नका तुम्ही. आता जे प्रॉपर सर्कल पाहिजे त्यामधून तुम्हाला गोळा थ्रो करायचा आहे. त्यानंतर विषय म्हणजे आपला 100 मीटरचा. मुंबईवाल्यांना, ज्या पण मुंबईला फॉर्म आहे त्यांनी स्पाइक यूज करायचे नाहीत, कारण की तुम्हाला स्पाइक यूज करू देणार नाहीत. जे पण नायगावला आणि मरोला ग्राउंड होणार आहे, एका दिवशी 9-9 हजार जर मुलं बोलवणार आहेत, मुली पण 5,000 समथिंग काहीतरी बोलवणार आहेत. जर एवढे लोक बोलवणार आहेत, जर तेवढ्यांना जर स्पाइक यूज केले त्या ग्राउंडचा धिंगाणा होणार आहे. त्यामुळं ती गोष्ट लक्षात ठेवा. विदाऊट स्पाइकचं तुम्हाला टायमिंग काढायचं आहे आणि टायमिंग काढताना पाय लचकणार नाही, दुखापत होणार नाही याची काळजी घ्यायची. कुठं खडा रुतणार नाही मित्रांनो, कारण की हे राहिलेले दिवस खूप महत्वाचे असतात. यामध्ये जर आपण चुकी केली तर आपल्याला भरतीतून बाद व्हावं लागतं. त्यामुळं 100 मीटरला बाकी मुंबई सोडून ज्या जिल्ह्याला बाकीच्यांचे फॉर्म आहेत त्यांनी दोन्हीचीही प्रॅक्टिस ठेवा. नवी मुंबईवाल्यांसाठी पण मी लवकरच व्हिडिओ घेऊन येईल, त्यात शंका नाही. कारण की तिथे 2-3 दिवस अगोदर डेमो होणार आहे आणि त्यावेळेस कळेल की शूज स्पाइक यूज करू देणार आहे की नाही. आणि जशी माहिती भेटेल 100% तुम्हाला कळेल. त्यामुळे टेन्शन घेऊ नका. आणि महत्वाचं म्हणजे 100 मीटरचं झालं. महिलांचंही ज्यांनी याला फॉर्म भरलाय आपला मुंबईला, त्यांच्यासाठी तुम्ही विदाऊट स्पाइकची प्रॅक्टिस करा आणि बाकी जिल्ह्यांनी स्पाइक व विदाऊट स्पाइक दोन्हीची प्रॅक्टिस ठेवा. आणि म्हणजे जास्त एनर्जी खर्च करू नका. आणि राहिलेले दिवस दररोज एक नारळ पाणी आत्ता जरी पेले तरी बेस्ट राहील मित्रांनो, कारण की त्यांनी एक तुम्हाला एनर्जी बनणार आहे. आणि त्यानंतरून महत्वाचा इव्हेंट 1600 मीटर आणि महिलांसाठी 800 मीटर. हा इव्हेंट खूप महत्वाचा आहे. आणि इथे खूप मुलांना मार्क कमी येतात आणि खूप मुलांना वाटतं काय 2च मार्क आहे, पण एका मार्कातून घरी राहावं लागतं. 2 मार्क म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे मित्रांनो. त्यामुळे जर तुम्हाला व्यवस्थित गावी जो टायमिंग येतोय तो जर इथं काढायचा असेल, आता गावी प्रॅक्टिस करताना जर तुम्ही शूज घालून पळताय, टायमिंग काढताना जर शूज घालून गावाकडे प्रॅक्टिस करताय, इथं आल्यानंतर विदाऊट शूजचं पळू नका. आणि जर तुम्ही रेग्युलर प्रॅक्टिस गावाकडे शूजची करताय आणि टाइमच्या वेळी गावी टायमिंग काढताना पण विदाऊट स्पाइकचं पळत असाल तर तुम्ही इथं विदाऊट स्पाइकचं पळले तरी काही प्रॉब्लेम नाही. तर मित्रांनो, ती एक गोष्ट तुम्ही लक्षात घ्या. आणि जे गावी देताय तेच इथं करा. इकडे आल्यानंतर वेगळे काही करू नका. आणि महिलांसाठी ज्यांनी मुंबईला फॉर्म भरलाय तुमच्यासाठी थोडं हार्ड आहे. 200चे तुम्हाला 4 राऊंड मारायचे, म्हणजे तिथं तुम्हाला कॉर्नरला त्याला टाइम जाणार आहे. 200 मीटरला सर्कलला प्रत्येकीचा टाइम कमी येणार आहे. त्यामुळं तुम्ही ती एक गोष्ट लक्षात ठेवायची गावी प्रॅक्टिस करताना. म्हणजे जर तुम्ही 400च्या ट्रॅकवरती प्रॅक्टिस करत असाल तर तुम्हाला तिथं 800च्या ऐवजी 850 ते 900 मीटर पळायचंय. म्हणजे तुम्हाला इकडं चांगला टायमिंग हे आपल्या स्वतःसाठी. आणि आता 8 आणि 10 दिवसात कुठलीच गोष्ट. आणि ज्या मुलांचं थोडं लेट येईल, ज्या मुलांचा ग्राउंड थोडं लेट येईल, मुलींचंही त्यांच्यासाठी जो वेळ भेटतोय त्यामध्येही प्रॉपर तयारी करा. आणि महत्वाचं म्हणजे आता जे दिवस राहिलेत त्यामध्ये काळजी घ्या, कुठली इजा होणार नाही, आजारी पडणार नाही. आणि बाईकवरती प्रवास टाळा. आणि ह्या गोष्टी जर केल्या, आहार व्यवस्थित घ्या. आणि महत्वाचं
झोप प्रॉपर घ्या. आता रात्री तुमची किमान 8 तास झोप झाली पाहिजे, तेव्हा तुमची बॉडी रिकवर होणार आहे. नाहीतर तुम्ही रात्री जागत बसले, डोळ्याला झोप नाही, तंद्री लागल्यासारखं होणार आणि तुमच्या बॉडीत जर रिकव्हरी झाली नाही तर तुम्ही आजारी पडणार आणि आजारी पडल्यानंतर तुम्हाला ग्राउंड देता येणार नाही. आणि जरी ग्राउंड दिलं तरी म्हणावं तसे मार्क येणार नाहीत आणि तसे मार्क आले नाही तर आपण भरतीतून बाद होणार. ही गोष्ट लक्षात ठेवा आणि बाकी गडबडू नका. आणि 11 फेब्रुवारीला जर ग्राउंड चालू होत आहे तर तुम्हाला गडबडायचं नाही आणि कुणाला विचारत बसू नका 11ला होणार आहे की पुढे गेले. काय 4 दिवस पुढे होईल 4 दिवस माग होईल, ग्राउंड होणार आहे आणि आपल्याला त्यात चमकायचंय. जर तुम्हाला सिलेक्ट व्हायचं असेल तर तुम्हाला प्रॉपर द्यायचंय, ही गोष्ट लक्षात ठेवा. आणि ग्राउंडच्या अगोदर 2 दिवस आपल्याला जिथे पण तुमच्या ज्या जिल्ह्याला फॉर्म आहे तिथे अगोदर जायचंय. त्यावरती तुम्हाला तेव्हा व्हिडिओ येईलच, त्याबद्दल शंका नाही. आणि आणखीन जर तुम्हाला कुठले टेन्शन असेल आणि कुठलाही प्रश्न असेल तर तुम्ही कमेंट करून नक्की विचारा, 100% उत्तर देण्याचा प्रयत्न असेल. आणि हा व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक करा, मित्रांना पण शेअर करा. हा जर आपल्या युट्यूब चॅनलवर फर्स्ट टाइम आला असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून असेच महत्त्वाचे व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो. चला तर आजच्यासाठी इथेच थांबूयात. जय हिंद, जय महाराष्ट्र.